सध्या एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला आहे। ये मेरा फ्रेंड है जो आज हमको मिला है। ये हमको पढ़ने का बहुत रील मोटिवेशन भेजता था और ये 30 साल का हो गया है। 30 साल का हो गया है और आज ये डोमिनोज वाला बन चुका है। आणि त्या व्हिडिओमध्ये तो एक मुलगा जो शाळेमध्ये कधी काळी टॉपर होता आणि तो आता पिझ्झा बॉय म्हणून काम करतोय आणि काम करत असताना त्याची वर्गमैत्रीण त्याला भेटते आणि ती त्याची मस्करी उडवते। ती त्याला म्हणते की तू शाळेत एवढा हुशार होतास आणि तू आता पिझ्झा डिलिव्हरी बॉय बनला आहेस। पिझ्झा डिलिव्हरी बॉय बनून तुला कसं वाटतंय? बहुत अच्छा है ना, सबको ये वीडियो भेजेंगे तुम्हारा। तर खरंच ही एक खूप विचित्र मानसिकता आहे, कारण प्रत्येकाचं लाईफचा फेज हा वेगळा असतो, प्रत्येकाचं स्ट्रगल वेगळं असतो। जरी शाळेमध्ये हुशार असले तरी जेव्हा शाळेच्या बाहेर विद्यार्थी पडतो तर तो करिअरमध्ये सक्सेसफुल होईलच असं सांगता येत नाही। कधी-कधी जे लास्ट बेंचर्स होते ते आपल्या आयुष्यामध्ये खरे सक्सेसफुल होतात आणि जे फर्स्ट बेंचर्स म्हणजे जे हुशार विद्यार्थी होते त्यांना कधी-कधी लाईफमध्ये स्ट्रगल करावा लागतो। प्रत्येकाचे टर्निंग पॉइंट वेगवेगळे असते। प्रत्येकाला स्ट्रगल हा ठरलेला आहे। कुणाला लवकर मिळतं तर कुणाला उशिरा सक्सेस मिळतं। म्हणून मित्रांनो, तुम्ही आता कोणत्याही सिच्युएशनमध्ये असाल, तुम्ही आता सक्सेसफुल असाल किंवा नसाल, तर काळजी करू नका। तुम्ही जे काही करत आहात, जे काही काम करत आहात, ज्यामुळे तुमचं पोट भरतं, त्या कामाची नेहमी रिस्पेक्ट करा। लोक काय म्हणतात याचा विचार करू नका, कारण लोक आपलं घर चालवायला येत नाहीत। आपल्याला जेव्हा अडचण येईल, आपल्याला जेव्हा पैसे कमी पडतील, तेव्हा कोणीही समोर येणार नाही। त्यामुळे हताश होऊ नका आणि असा विचार करू नका की मी माझ्या लाईफमध्ये अ, काहीच नाही, मी काहीच करू शकत नाही किंवा मी एक फेल्युअर आहे, असा कधीच विचार करू नका। कारण वेळ प्रत्येकाची येते, प्रत्येकाला यश मिळतं, फक्त गिव्ह अप करायचं नाही। नेहमी आशावादी राहायचं आणि पॉझिटिव्ह राहायचं आणि कर्म करत राहायचं। कर्म करते रहो, फल की चिंता मत करो। म्हणजेच प्रयत्न करत राहा, स्ट्रगल करत राहा, कष्ट करत राहा, यश हे तुम्हाला नक्कीच मिळणार।